महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पोक्सो कायद्याची शालेय विद्यार्थ्यांना माहिती। जालना पोलीस प्रशासनाचा प्रशंसनीय उपक्रम। पोलीस काका व पोलीस दीदी या उपक्रमाअंतर्गत तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार यांनी काल जालन्यातील पोद्दार स्कूलमध्ये जाऊन पोक्सो कायद्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। पोलीस विभागाचे स्तुत्य उपक्रम पोलीस काका व पोलीस निधी या उपक्रमाअंतर्गत पोलीस विभागातर्फे शाळेत जाऊन मुलांना पोक्सो कायद्याबाबत माहिती देऊन जनजागृती करत असून शाळेतील लहान मुलांवरती होणाऱ्या लैंगिक छळाबाबत त्यांनी माहिती दिली। शाळेत किंवा इतर ठिकाणी लहान मुलांवरती होणाऱ्या लैंगिक छळाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी मुलांनी या लैंगिक छळाला बळी पडू नये तर त्याबाबत त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा किंवा घरातील मोठ्या व्यक्ती किंवा शाळेतील आपल्या शिक्षिकेस याबाबत कळवावे। असल्या प्रकाराला बळी पडू नये तर याबाबत आपण पोलिसांकडे तक्रार द्यावी आणि अशा कायद्याअंतर्गत अनेक गुन्हेगारांना शिक्षा देखील झाली असल्याचं यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार यांनी विद्यार्थ्यांना सांगितले। यामुळे कुठल्या दबावाला बळी न पडता मुलांनी थेट पोलिसांशी संपर्क करावा असेच आवाहन देखील यावेळी पशु पवार यांनी केले आहे। यावेळी पोद्दार शाळेच्या व्हाईस प्रिन्सिपल मनीषा गवारे, विशाल गुजराती तसेच तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार व महिला कॉन्स्टेबल लक्ष्मी वळगे आदींची उपस्थिती होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। प्रकारचा साक्षीदार फुटला आणि मग आता तो आरोपी सुटला, मग आपल्याला परत तो आता मारेल असा कोणताही प्रकार होत नाही। यात साक्षीदार फुटत नाही, फुटला तरी साक्षीदारावर ही केस चालत नाही। ही जगातला पहिला कायदा असा आहे की विदाऊट साक्षीदारची आरोपीला शिक्षा होते पोस्को कायद्यात। त्यामध्ये तुमचं जे म्हणणं तेवढंच नोंदवलं जातं, तुमच्या म्हटल्यावरून समोरच्या व्यक्तीला शिक्षा होण्याचं प्रावधान पोस्को कायद्यात आहे। बाकी कायद्यात जे आहे ते साक्षीदार फुटला, एव्हिडन्स विरोधात गेले, त्या ठिकाणी पुरावे मिळाले नाही तर अगदी एखाद्याचा खून केलेले व्यक्ती सुद्धा बाहेर सुटलेले आपण पेपरमध्ये वगैरे वाचत असतो, परंतु तो 18 वर्षावरील कायद्या संदर्भात आहे। आपल्याला मिळालेला जे गॉड गिफ्ट कायदा आहे पोस्कोचा, त्यामध्ये मात्र कोणताही आरोपी सुटत नाही। प्रत्येक पोस्कोच्या कायद्यात आतापर्यंत 99% एखादा अपवाद, प्रत्येक कायद्यात जेवढ्या घटना घडल्या प्रत्येक कायद्यात त्या आरोपीला शिक्षा झालेली आहे आणि जालन्यात सुद्धा प्रत्येक महिन्याला 1 ते 2 शिक्षा या कायद्यामध्ये होत असते। बाकी कायद्यात तरी एखाद्याच आरोपी सुटतात। म्हणजे किती मोठ्या लेवलवर तुम्हाला संरक्षण देणारा हा पोस्को कायदा आहे, परंतु त्या कायद्याची माहिती नसल्यामुळे बरेचसे अन्याय अत्याचार आपण सहन करतो आणि त्याला बळी जातो। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे पोलीस दलातर्फे की आपण आपल्यावरचा अन्याय अत्याचार लगेच तात्काळ आपल्या पालकाला, अन्यथा 10-8 नंबरवर किंवा 112-112 किंवा माझ्या मोबाईल नंबरवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता। आपण आहात त्या ठिकाणी आम्ही तक्रार घेऊ आणि समोरच्या व्यक्तीला आपण शिक्षा देऊ, एवढं सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।